आपल्या इथे ना सगळ्यात मोठी समस्या पाण्याच्या पातळीची आहे. कारण कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे, सिमेंटचं जाळ आहे आपल्या इकडे, त्यामुळे पाणी मुरपतच नाही. मग त्याच्यावरती तुम्ही काय विचार केलाय का की पाण्याची पातळी, भूजल पातळी कशी काय वाढवता येईल? त्याच्याकरता रिचार्ज शाफ्ट वाढवलं पाहिजे. मी तुझं रिचार्ज शाफ्ट म्हणजे कसं होतं, आता आपण जसं आपण मोबाईल एखादा रिचार्ज करतो आणि मग आपण तिथला पैसे देऊन आपण ते रिचार्ज आपला वाढून घेतो. त्याच्यात काही पैसे नाही टाकायचे आपल्याला. आपल्याला पावसाचं पाणी कसं अडवता येईल त्याच्यामध्ये, तर त्याच्याकरता आपल्याला 20 ते 25 फुटाचा एखादा आपला विहीर, छोटी विहीर समजा आपण समजू, त्याचा असा काही खड्डा करून त्याच्यामध्ये ते पाणी अडवता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला मग त्याच्यामध्ये वीट, आपले सागर गोटे असतात ह्याचे, त्या दृष्टीने असे ते तिथं टाकून मग ते पाणी त्या ह्याच्यामध्ये रिचार्ज शाफ्टमध्ये जातं, जिरवतं पाणी. कारण पाणी जर आपण जिरवलं नाही तर बोरवेलमध्ये येणार नाही. आपण तर विहिरीत नाही तर पवरात कधी येणार, हा एक प्रश्न असतो. बरोबर, म्हणजे विहिरीतच पाणी पाहिजे तर आपण ते पाणी काढू शकतो. तसं रिचार्ज शाफ्टचा अर्थ तो आहे की आपलं प्रत्येक सोसायटीमध्ये असे छोटेस खड्डे घेऊन, म्हणजे खड्डे म्हणजे विहीर टाईप असते, तर ते घेऊन त्याच्यामध्ये पाणी, ते तिथलं पाणी सगळं, म्हणजे आता काय होतं, सगळं सिमेंट कॉन्क्रीट आले, रस्ते पण आता सोसायटीमध्ये सिमेंट कॉन्क्रीट आहे, स्लॅबचं पाणी, हे पाणी वाया जातं ऍक्च्युअली. मग ते पाणी तिथं आपण त्याचं नियोजन जर केलं, त्यांच्या ते बोरला असतात, मग ते बोरला पाणी वाढतं. तुम्ही असं की जागा पाहिलेली का कुठे कुठे रिचार्ज शाफ्ट आपल्याला करता येईल, फक्त सोसायटीमध्ये की बाहेर कुठे पण करता? नाही, शक्यतो आता कसं होतं, बाहेरचं कसं होतं, कॉमन मध्ये कोणाचं 1-अर्ध्या गुंठ्यामध्ये असतं, तर त्यांना ते करू शकत नाही किंवा परवडत नाही. पण सोसायटी आता कसं, आमच्या 1000 फ्लॅटचे आहेत, 500 फ्लॅटच्या सोसायटी आहेत, तर त्या ठिकाणी असं नियोजन करता येईल आणि तो फायदा सोसायटीमध्ये सर्वांना होऊ शकतो. आणि मी तो हा प्रश्न ऍक्च्युली पिंपरी चिंचवडच्या लेवलला झाला पाहिजे, शहरासाठी झाला पाहिजे. आमचे सम्राट आमदार शंकर भाऊ जगताप यांनी त्या मोठ्या लेवलला त्यांनी काम केले, मामासकडून पाणी आणणे किंवा पावना डॅम मधून पाणी उचलून आणणे, ह्यांनी ते काम केलेलंच आहे. आमचे हे असतील त्याच्यामध्ये शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे असतील, असे वरिष्ठ नेत्यांनी ह्याच्यावरती काम केलेलं आहे. पण आपले एक नागरिक म्हणून आपण चळवळ उठवली पाहिजे.